महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार यांच्यावर सत्ताधारी व विरोधक यांच्याकडून जोरदार टीका केली जाते। सत्तेसाठी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते आता निवडणुकीतच त्याच सरकारवर पद्धतशीर टीका करताना या निवडणुकीत पाहायला मिळतंय। खानापूर मतदारसंघातील उमेदवार सदाशिव पाटील यांनी राजकारणाचा व्यापार मांडला असून एका हातून घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने द्यायचे अशी देवाणघेवाण करण्याची पद्धत सुरू केली आहे, असं माजी गृहमंत्री आर पाटील यांनी म्हटलंय। अफजल खानची फौज महिषासूर महाराष्ट्र तोडणारे अशा शब्दात भाजपावाल्यांनी हिणवणाऱ्या शिवसेनेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अप्रत्यक्षपणे उंदीर म्हटले। ज्या उंदराला वाघ बनवले तोच उंदीर आता त्याच्या करवित्याला खायला निघालाय, असे शहा म्हणाले। शहांच्या या टीकेनंतर दोन्ही पक्षातील संघर्ष टोकाला जाण्याची चिन्हे आहेत। शिवसेना भाजप युतीतील घटस्फोटानंतर सुरुवातीला शिवसेनेवर टीका न करण्याची भूमिका भाजपने घेतली होती, मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक सभेमध्ये भाजपाला झोडपण्यास सुरुवात केली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीप्रमाणे जळगाव बार असोसिएशनच्या निवडणुका ह्या अटीतटीच्या होणार असं चित्र दिसतंय। आतापर्यंत वकिलांच्या लढती या दुरंगी किंवा तिरंगी व्हायच्या, यावेळी परिस्थिती मात्र वेगळी आहे। आता पंचकोनी, षटकोनी तर कुठे सप्तरंगी निवडणुका पाहता येणार आहे। या गोष्टींची जाणीव ठेवून ॲडव्होकेट लाठी, ॲडव्होकेट जहागीर, ॲडव्होकेट पाटील व वरिष्ठ वकिलांनी मिळून एका विशेष सभेचे आयोजन करत सर्व उमेदवारांना शांतता आणि एकतेचे आवाहन केले। जळगाव शहरामध्ये मध्यंतरी मनपा कर्मचाऱ्यांनी संप उभारला होता, त्यावेळी शहरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले होते। आधीच सर्दी, खासी, मलेरिया, डेंग्यू आणि अन्य संसर्गजन्य आजारामुळे जळगावकर हवालदिल झाले होते। कचरा मात्र दिवसेंदिवस वाढतच होता। अशा परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यातील प्रख्यात उद्योजक भंवरलाल जैन आणि उपाध्यक्ष अशोक जैन यांनी पुढाकार घेऊन जळगाव शहराला कचरा मुक्त करण्याचा विडा उचललाय। जवळपास 200 डंपर्स आणि शेकडो कर्मचारी लावून शहराला रात्रंदिवस स्वच्छ करत होते, त्यामुळे शहरावर असलेला आरोग्याचा मोठा धोका टळलाय। यूपी सरकारच्या वेळी पंतप्रधानांना कोणी ऐकतही नव्हतं आणि कोणी त्यांना प्रचाराकरिता बोलवतही नव्हतं, असं वक्तव्य रविशंकर प्रसाद यांनी केले। आधी कोणी पंतप्रधानांना प्रचाराकरिता बोलवतही नव्हतं आणि त्यांचं कोणी ऐकतही नव्हतं, परंतु आताच्या पंतप्रधानांना जनता प्रेम करते आणि त्यांचं भाषण फार औत्सुकतेने ऐकतात, म्हणूनच आता स्वतः पंतप्रधानांना प्रचारासाठी बोलावतात, असे वक्तव्य आज भाजप प्रवक्ता आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले। पाकिस्तानकडून खोडसाळपणा अजूनही सुरूच आहे। बुधवारी रात्रीपासून जम्मूच्या कानाचक, अर्निया, आरेसपुरा आणि सांबा भागात फायरिंग सुरू झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यानंतरही सीमेवरील गोळीबार थांबलेला नाहीये। मध्यरात्रीपासून जवळपास 60 ते 65 भारतीय चौक्यांवर गोळीबार केली जात आहे। या हल्ल्यात आतापर्यंत 5 जण जखमी झाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार लवकरच सर्व काही ठीक होईल असा आशावाद व्यक्त केला जातोय। पालघर सेनेतून बाहेर पडताना धनुष्यातील बाण घेऊन निघालाय, त्यामुळे सेना अधोगतीला चाललाय असा विश्वास नारायण राणे यांनी पालघरमध्ये व्यक्त केलाय। राणे आज पालघर येथे राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आले असता बोलत होते। यावेळी सेनेच्या 25च्या वर जागा येणार नाही। मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या उद्धवने कधी विधानसभा तरी बघितले का? त्यांनी कायमस्वरूपी भावी मुख्यमंत्री पार्टी लावावी असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। निवडणूक अवघ्या 8 दिवसावर आली आहे। पंढरपूरमध्ये निवडणूक साहित्य वाटप केंद्रावर मतदान मशीन जोडणी, त्यामध्ये मतपत्रिका मशीनवर चिटकवणे, मशीन सील करणे, मशीनला एकूण 8 सील असतात, तसेच सर्व जोडणी झाल्यावर मशीन चेक करणे अशा कामांना गती आली आहे। दिवसेंदिवस हवामानातील तापमान वाढतंय आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले। वसंतदादा यांच्या सांगलीत आज पुन्हा एकदा केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर तोफ डागली आहे। मिरज येथे आमदार सुरेश खाडे यांच्या प्रचार सभेसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या। या प्रचार सभेसाठी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, दीपक आबा शिंदे, मकरंद देशपांडे, भारती दिगडे, संभाजी मेंढे, अनिल रसाळ हेही उपस्थित होते। यावेळी बोलताना सुषमा स्वराज यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली, परंतु शिवसेनेलाही भावनिक साथ घातली आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ठाण्याच्या 4 उमेदवाराच्या प्रचारासाठी ठाण्यातील वृंदावन सोसायटीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत त्यांनी युती तुटली, आघाडी तुटली हे सगळं फक्त देखावे आहेत, आतून याची लागेबंद आहे। तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार एनडीएमध्ये जाण्याच्या तयारीत होते, मात्र आरएसएस कोणत्याही नेत्याचा विरोध करण्यासाठी ते सहभागी झाले नाही। आपल्या देशाचे पंतप्रधान एका पार्टीच्या प्रचारासाठी संपूर्ण सरकारी फौजा घेऊन फिरत आहे।
सरकारी एअरफोर्सने दौरा करत आहे आणि त्यांच्यासोबत गुजराती पोलीस सुद्धा आहे का? त्यांना महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास नाही का? मी आज पण विश्वासाने बोलतो की देशातील सर्वच महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा ही इतर राज्यांपेक्षा चांगलीच आणि कणखर आहे. महाराष्ट्राला गेटवे ऑफ इंडिया बनवून ठेवले. कोणी येते, कोणी जाते, कोणाला कोणाचा पत्ता नाही, तरी देखील महाराष्ट्र पोलीस पूर्णपणे सक्षम आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले. विधानसभा निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस पडतोय. धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगेत जवळपास 4 लाख रुपये सापडले आहेत. परभणीतल्या गंगाखेड परळी नाक्यावर पोलिसांनी एका स्कॉर्पिओ गाडीतून 4,85,000 रुपये असलेल्या 3 बॅगा जप्त केल्या आहेत. अद्याप या प्रकरणात गुन्हा मात्र दाखल करण्यात आला नसून चौकशी सुरू आहे. परभणीमध्ये गंगाखेड परळी नाक्यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या गाडीत सापडलेल्या 3 बॅगा या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या असून त्यात 4,85,000 पवारांचे कपडे व व्हिजिटिंग कार्ड सापडल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया अद्याप सुरूच आहे. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याने भारतानं पाकिस्तानच्या या कारवाईचं गंभीर दखल घेतली असून पाकिस्तानकडून असेच हल्ले होत राहिल्यास त्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा इशारा संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला दिलाय. भारताच्या सुरक्षेसाठी आम्ही आवश्यक अशा सर्व उपाययोजना राबवत आहे. भारत पाकला चोख प्रत्युत्तर देईल. चर्चा करायची असेल तर पाकने गोळीबार बंद करावा असं जेटलींनी म्हटले. तर भारतीय सैन्य काय प्रत्युत्तर देत आहे हे विरोधकांनी समजून घ्यावं, मगच टीका करावी असंही ते म्हणाले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाला पराभवाची चव चाखावी लागली. वेस्ट इंडिजने तब्बल 124 धावांनी विजय मिळवून 5 वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात 322 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 197 धावांवरच आटोपला. शिखर धवनने 68, जडेजाने नाबाद 33 आणि रहाणेने केवळ 24 धावांची खेळी केली. विराट कोहली, सुरेश रैना आणि धोनी हे मधल्या फळीतले फलंदाजी स्पेशल अपयशी ठरलेत. शहीद झालेल्या जवानांचे शीर पाकिस्तानातून आणणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं. पण शीर नाही यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना आणले अशा शब्दात माजी गृहमंत्री आर पाटील यांनी मोदींवर टीका केली आहे. पाकिस्तानला जाब विचारण्याची हिंमत सरकारने दाखवली नाही. या शासनाने देशाच्या सुरक्षेबाबत खेळ मांडलाय असा आरोपही आर पाटील यांनी केलाय. ते नांदेडमध्ये बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यावर सीमारेषेवर शहीद झालेल्या जवानांचे शीर परत आणणार असं आश्वासन दिलं होतं. भाजप संपूर्ण बहुमताने सत्तेवर विराजमान झालं आणि मोदींनी आपल्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना बोलावलं होतं. नवाज शरीफ यांच्या या उपस्थितीचा आर पाटीलांनी समाचार घेत मोदींना टोला लगावलाय. राज ठाकरे यांनी सभेत मुख्यमंत्रीपद भूषवण्याचे संकेत दिले आहेत. वेळ आली तर मी सरकारचा कारभार मागे उभा राहून हाकणार नाही तर आत येऊन हाकेन असं त्यांनी जाहीर सभेत म्हटले. काही दिवसांपूर्वी भाजप नेते विनोद तावडे यांच्या राज ठाकरे यांनी राहता कुठे आणि निवडणूक लढवता कुठे अशी टीका केली होती. त्यावर उत्तर देताना विनोद तावडे यांनी म्हटलं होतं, मी फक्त जाहीर नाही करत तर मी निवडणूक लढवतो असं प्रत्युत्तर तावडेंनी दिलं होतं. यावर राज ठाकरे यांनी वेळ आली तर मी सरकारचा कारभार हाकण्यासाठी मागे उभा राहणार नाही तर आता येऊन कारभार हाकेन हा संकेत दिलाय. यावरून राज ठाकरे यांनी वेळ आली तर आपण मुख्यमंत्रीपद भूषवू असे संकेत दिले असल्याचं सांगण्यात येते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगाखेडमध्ये बॅगेत सापडलेले 4.5 लाख रुपयांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले. या पैशांच्या बाबतीत मला काही माहित नाही. हा पक्ष निधी असू शकतो. यावर आम्ही निवडणूक आयोग, गरज पडल्यास आयकर विभागाला स्पष्टीकरण देऊ असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. जिंतूरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या गाडीतील बॅगेत 4.5 लाख रुपये पोलिसांना सापडले होते. हे अजित पवार यांच्या पीएमचे कपडे आणि पैशांची बॅग असल्याचं ड्रायव्हरनं सांगण्यात आले. याबाबत पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर सामान लातूरला रवाना केला असून मात्र कोणताही गुन्हा आतापर्यंत दाखल झालेला नाहीये. भाजपवर आणि पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केंद्रीय परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी सांगलीमध्ये टीका केली आहे. आमच्या प्रचार यंत्रणेला अफजल खानची फौज असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मातोश्री भवनाची मर्यादा ओलांडू नये असा सल्लाही त्यांनी दिलाय. उद्धव ठाकरेंच्या अशा प्रकारच्या वक्तव्याने आपल्याला खूप दुःख झालं असल्याचं सुषमा स्वराज म्हणाल्या. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यामुळे राजकीय नाती तुटली नसली तरी व्यक्तिगत नात्याचा एवढा क्रोध नसावा असा सल्ला केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलाय. सांगली जिल्ह्यातील प्रचार सभेत सुषमा स्वराज बोलत होत्या. काही जण म्हणतात की मी इथला नेता आहे, मी इथला विकास करणार, मग इतके वर्ष काय केलं, कसले उद्योग केले, निरुद्योग मंत्री, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते नारायण राणेंवर केली.
एवढंच नाही तर इथली पानटपरी जरी घेतली असेल तर त्यात यांचीच पार्टनरशिप असेल, चुना लावायला हे मोकळे असा टोलाही उद्धव यांनी लगावलाय. ते मालवणमध्ये बोलत होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे प्रचार समितीचे प्रमुख आणि माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे मालवणमध्ये जाहीर सभा घेतली आणि या सभेत त्यांनी नारायण राणेंविरोधात तुफान फटकेबाजी केली आहे. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी पुन्हा युती तोडण्यासाठी भाजपलाच जबाबदार धरले. युती तोडायचं मनात नव्हतं, पण भाजपने युती तोडली. त्यांनी शिवसेनेशी युती तोडली नाही तर हिंदुत्वाशी युती तोडली. एकीकडे पंतप्रधान महाराष्ट्र तुटू देणार नाही अशी ग्वाही देत आहे, पण दुसरीकडे भाजपचे नेते विदर्भ तोडण्याची भाषा करत आहे. यासाठीच तुम्हाला शिवछत्रपतींचा आशीर्वाद पाहिजे का, अशी टीका पुन्हा एकदा केली आहे. व्हिएतनामचा दावा असणाऱ्या एका बेटेवर चीनने धावपट्टीचे काम पूर्ण केले असून लष्करी विमान तिथे उतरवण्याची सोय केली. या बेटावर चीन आपला हक्क सांगत आहे. उडी आयलँड असे या बेटाचे नाव असून पॅरासोल साक्री बेटांचा हा एक भाग आहे असा चीनचा दावा आहे. पॅरासोल साक्री बेटावर व्हिएतनाम व तैवान यांचाही दावा आहे. या बेटावरील तेलाचे उत्खनन व बांधकाम यावर व्हिएतनामने आक्षेप घेतलाय. विमानासाठी धावपट्टी हे चीनचे या बेटावरील नवे बांधकाम आहे. 2 वर्षांपूर्वी या बेटावरील शानशा शहराचे नाव चीनने यांगशिंग असे ठेवले आहे. लोकांचा सोने खरेदीकडे वाढलेला कल आणि त्यामुळे दशकात झालेली मोठी आयात यामुळे भारत आता सर्वाधिक सोने असलेला देश ठरू शकतो. देशातील सोन्याचा साठा 22,000 टनाच्या घरात गेला आहे. देशातून होणाऱ्या दागिन्यांच्या निर्यातीत 5 पट वाढ होऊन ती 4 अब्ज डॉलरपर्यंत जाईल असा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने व्यक्त केलाय. भारत जगासाठी ज्वेलर ठरू दे अशी कौन्सिलने म्हटलंय. कौन्सिलच्या अंदाजानुसार सोन्याची संबंधित 5 लाख नवीन रोजगार निर्माण होतील. त्यामुळे या क्षेत्रातील रोजगारांचा आकडा दुप्पट झालेला असेल. वंडर बॉय निहाल सरीन याची जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत शानदार कामगिरी सुरूच आहे. आज तिसऱ्या फेरीत त्याने हंगेरीचा फिडे मास्टर सिसोनका ब्लाज याला बरोबरीत रोखले. आजचा दिवस हा बरोबरीत सुटलेल्या निकालांनी गाजलाय. नेदरलँडचा रॉबिन व्हॅन कॅ मेपन यांच्यासह विदित गुजराती, सहज ग्रोव्हर, पद्मिनी राऊत, मारिया इवाना फुर्ताडो या दिग्गज भारतीय खेळाडूंना देखील आज गुण वाटून घ्यावं लागणार आहे. अत्यंत अस्थिर वातावरणात बुधवारी शेअर बाजाराने अल्प डुबकी मारली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 25 अंकांनी कोसळून 26,246.79 अंकावर बंद झालाय. हा सेन्सेक्सचा 2 महिन्याचा निच्चांक ठरला आहे. आयटी क्षेत्रात आजच्या पडझडीचा मोठा फटका बसलाय. सकाळी बाजाराची सुरुवातच पडझडीने झाली. सेन्सेक्स खालच्या पातळीवर 26,229.67 अंकावर उघडलाय. त्यानंतर तो आणखी घसरून 26,015.9 अंकापर्यंत खाली गेलाय. फक्त गुजरात नव्हे तर संपूर्ण देशातील अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्र सर्व क्षेत्रात पुढे असल्याचं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कोल्हापूर येथे सांगितले. महाराष्ट्राला गुजरातच्याही पुढे घेऊन जाणार असा खोटा दावा करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या खोट्या प्रचाराचा सोनिया यांनी यावेळी खरपूस समाचार घेतलाय. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही जातीयवादी पक्ष आहेत. दोन्ही पक्ष संधी साधू आहेत. भाजपने देशातील जनतेला खोटी स्वप्ने दाखवली. भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक कारखाने आणि प्रकल्प गुजरातमध्ये पळवून नेल्याचा आरोप त्यांनी केलाय. मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पाकिस्तानला धडा शिकवण्याचं आश्वासन जनतेला दिलं होतं. त्याचं काय झालं? 100 दिवसांमध्ये काळा पैसा भारतात परत आणण्याचा दावा भाजपने केला होता. याचा देखील त्यांना विसर पडलाय. देशातील जनतेला अच्छे दिन येतील असे सांगण्यात आले होते, पण काही ठोस निर्णय न घेणाऱ्या या सरकारकडे कामाचा हिशोब मागितल्यावर त्यांना राग का येतो अशा प्रश्नांचा भडीमार करत सोनिया यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली. क्रिकेट जगतात मानाचा तुरा रोवणारा भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता फुटबॉलच्या मैदानात उतरलाय. चेन्नई फुटबॉल क्लबचा सहमालक म्हणून त्याने फुटबॉलच्या मैदानात पाय रोवल्याची सुरुवात केली. 12 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेतील चेन्नई फुटबॉल क्लबची मालकीन नीता दानी यांच्यासह तो सहमालक आहे. धोनीच्या संघाचा पहिला सामना 15 ऑक्टोबर रोजी गोला फुटबॉल क्लब विरुद्ध खेळला जाणार आहे. त्यांच्या होम ग्राउंडवर त्यांचा सामना 21 ऑक्टोबर रोजी केरळ ब्लास्टर्स सोबत होणार आहे. पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत सहभागी होऊन पदक जिंकणारी सोलापूरची युवा टेनिसपटू प्रार्थना डोंबरेचा आत्मविश्वास दुगुणित झालेला दिसून येतोय. बार्शीच्या या युवा खेळाडूने नुकतेच सानिया मिर्झा सोबत आशियाई स्पर्धेच्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत कांस्य पदक पटकावले. आता प्रार्थना येत्या आठवड्यापासून बँकॉक येथे $25,000 महिला टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाली. या स्पर्धेसाठी प्रार्थना रविवारी बँकॉक येथे रवाना झाली. या स्पर्धेत दक्षिण कोरियात मिळवलेल्या पदकाची लय कायम ठेवण्याचा तिने निर्धार केला आहे.
महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.